ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शहरामध्ये उग्र आंदोलन केलं। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या डोक्याचं मुंडन केलं आणि कर्जमाफी मिळत नसल्याचा निषेध केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। एक वेळ उत्तर प्रदेशामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, मग महाराष्ट्रामध्ये सरकार आडमुठं धोरण का घेत आहे असा सवाल देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला गाजर दाखवलं जात असल्याचा आरोप देखील यावेळेस आव्हाड यांनी केला। एकीकडे मोठमोठ्या उद्योजकांचं 9 लाख 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होतं आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाही असा सवाल देखील यावेळेस आव्हाड यांनी केला। भारताच्या अर्थनीतीमध्ये, भारताच्या अर्थशास्त्रामध्ये जेवढा वाटा इथल्या गरीब शेतकऱ्याचा आहे तेवढा वाटा कोणाचाही नाही। किंबहुना गेल्या 60 वर्षामध्ये भारताची झालेली प्रगती आणि अर्थकारणाची झालेली मजबूती याचं जर खरं आधार, याचं खरं जर कोणाला श्रेय द्यायचं असेल तर तो इथल्या ग्रामीण शेतकऱ्याला द्यावं लागेल, हे विसरून चालणार नाही। जर ग्रामीण शेतकरी कोसळला तर भारताचं अर्थकारण कोसळेल। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची तिजोरी असलेल्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नेमणूक आगामी 20 तारखेला होणार आहे। ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आगामी 20 तारखेला आयोजित करण्यात आली आहे। या सभेमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर कुठल्या सदस्यांची नेमणूक होणार हे स्पष्ट होणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे पक्षीय बलाबल तयार झालं त्यानुसार शिवसेनेचे 8, भारतीय जनता पार्टीचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 सदस्य ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये निवडून जाणार आहेत। त्यातच काँग्रेसच्या 2 सदस्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे, तर एका सदस्याने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे। त्यामुळे आता या संदर्भात काही न्यायालयीन प्रक्रिया होते का यावर ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची निवड अवलंबून असणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीप्रमाणे स्वीकृत सदस्यांची निवड देखील आगामी 20 तारखेलाच होणार आहे। त्यामुळे स्वीकृत सदस्य पदावर कोणाची वर्णी लागते हे बघणं आता अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत, त्यामुळे या दिग्गजांनाच पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवण्याचा निर्णय राजकीय पक्ष करतात की नवीन कार्यकर्त्यांना किंवा समाजात वेगळं स्थान असलेल्या काही नागरिकांना महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आणलं जातं, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। विविध प्रकारच्या संस्थांवर सामाजिक काम करणारे, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची वर्णी या सदस्यपदी लागावी अशा प्रकारची एक मागणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाची आहे। मात्र अद्यापर्यंत कायम राजकीय व्यक्तींचीच वर्णी या ठिकाणी लागते आहे। यंदा तरी हा पायंडा बदलला जातो का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यांची नेमणूक देखील 20 तारखेलाच होणार आहे। त्यामध्ये महिला आणि बालकल्याण समिती, क्रीडा समाज कल्याण सांस्कृतिक कार्यक्रम समिती, शिक्षण समिती, आरोग्य परिरक्षण आणि वैद्यकीय सहाय्य समिती आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या सदस्यांची नेमणूक या दिवशी होणार आहे। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास। देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके।
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. 2016-2017 या आर्थिक वर्षामध्ये TJSBने 100 कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी बँकेने 100 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती काल घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुनील साठे यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेला बँकेचे अध्यक्ष श्री C. नंदन गोपाल, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष श्री प्रदीप ठाकूर हे देखील उपस्थित होते. सलग तिसऱ्या वर्षी बँकेने 100 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचा पराक्रम केला असल्याची माहिती देखील या निमित्ताने श्री सुनील साठे यांनी दिली. बँकेने युनिफाईड पेमेंट इंटरफेसबरोबरच भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिटवर देखील लक्ष केंद्रित केलं आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी बँकेने सिडकोच्या नवी मुंबईतील प्रतिष्ठित गृहप्रकल्पातील घरांचं यशस्वी विक्री व्यवस्थापन केलं असल्याची माहिती देखील बँकेने दिली आहे. विमा क्षेत्रामध्ये देखील बँकेने अतिशय चांगली कामगिरी केली असल्याची माहिती श्री सुनील साठे यांनी दिली आहे. बँकेच्या ठेवी गेल्या आर्थिक वर्षामध्ये 8,122 कोटींवरून 9,351 कोटींवर पोहोचले असून 15.13% एवढी वृद्धी झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे कर्ज वाटप 4,757 कोटी रुपयांवरून 5,000 कोटी रुपयांपर्यंत झालं असल्याची माहिती देखील यावेळेस श्री सुनील साठे यांनी दिली आहे. पिछले साल 7.14% कॉस्ट ऑफ डिपॉजिट था. इस साल 7.71%, नहीं, पिछले साल 7.71% था. इस साल कॉस्ट ऑफ डिपॉजिट 7.14% हुआ. वो कॉस्ट ऑफ डिपॉजिट कम होने के कारण से अपना ग्रॉस प्रॉफिट इंक्रीज होने के लिए बहुत योगदान हुआ है उसमें. और इस साल टोटल बिजनेस मिक्स जो है लास्ट ईयर के अपेक्षा, लास्ट ईयर 12,878 करोड़ था. इस साल 14,351 करोड़ का बिजनेस मिक्स हो गया. 2016-17 हे वर्ष आव्हानात्मक वर्ष असून सुद्धा TJSB सहकारी बँकेने उल्लेखनीय कामगिरी करून 169 कोटीचा ढोबळ नफा आणि 102 कोटीचा निव्वळ नफा कमवला आहे. याचं जे श्रेय आहे ते संचालक मंडळाला तसेच आमच्या कर्मचारी वर्गाला जातं. येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही 11 नवीन शाखा उघडणार आहोत. मध्य प्रदेश राज्यामध्ये बँकेचा प्रवेश होणार आहे आणि इंदूर इथे आम्ही शाखा उघडणार आहोत. आणि तसंच येणाऱ्या आर्थिक वर्षात 200 कोटीचा डबल नफा कमवण्याचं उद्दिष्ट ठेवून आम्ही कामाला सुरुवात केली आहे. विद्याप्रसारक मंडळाने ज्ञानप्रभा ग्रंथालय पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर जागतिक स्तरावर मान्यता पावलेले विविध विषयाला वाहिलेले मुक्त माहिती संग्रह एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर आणि ग्रंथपाल श्री नारायण बारसे यांनी दिली आहे. मुक्त माहिती संग्रहाबरोबरच विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने 20 लाख रुपये खर्च करून खरेदी केलेले काही महत्त्वाचे माहिती संग्रह देखील या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ठाणे आणि परिसरातील अभ्यासक आणि संशोधकांना आपल्या संशोधनाविषयी गरजांसाठी मुंबई किंवा इतरत्र जावं लागत असे आणि त्यामुळे पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विद्याप्रसारक मंडळाचं हे ग्रंथालय पोर्टल वरदान ठरेल अशी माहिती डॉक्टर विजय बेडेकर यांनी दिली आहे. ही सेवा विद्याप्रसारक मंडळाच्या विविध शाखात शिकणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना निःशुल्क असून या व्यतिरिक्त सर्वांना ही सेवा सुशुल्क असून अभ्यासक याचा फायदा घेतील अशी अपेक्षा श्री बेडेकर यांनी व्यक्त केली आहे.
या ग्रंथालय पोर्टलचं उद्घाटन शुक्रवार दिनांक 14 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10:30 वाजता विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक कैलासवासी वाना बेडेकर यांच्या स्मृतिदिनी होणार आहे. अद्ययावत माहिती मिळवण्याचं एक साधन आहे आणि ती माहिती विद्यार्थ्यांना, विशेषतः संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना या परिसरामध्ये तर ती निःशुल्क मिळणार आहे. पण या पलीकडे ठाणे एक मोठं सांस्कृतिक केंद्र आहे. आज ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनेक विद्यार्थी राहतात की जे संशोधन करतात. त्यांना ही साधनं आज उपलब्ध नाही आहेत आणि ती उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्याचं नाव म्हणून ज्ञानप्रभा आहे की ज्ञानाचं वितरण मोठ्या प्रमाणावरती हे त्या माध्यमातून होणार आहे, म्हणून त्याचं नाव ज्ञानप्रभा ठेवण्यात आलं आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. नगरसेविका सौ मालती पाटील आणि श्री रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने आणि अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्था या संस्थेच्या वतीने हनुमान जयंती उत्सव सोहळा काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने पालखी सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. कोपरी परिसरातून या पालखी सोहळ्याला प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे यावेळेस श्री रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने हरिभक्त परायण श्री सखाराम महाराज इंदोरे यांच्या व्याख्यानाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेतला. हनुमान जन्मावर या निमित्ताने प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्यांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेत्यांचं कार्यालय कुठे असणार यावरून चांगलाच वाद रंगला होता. प्रशासनाने दिलेली तळमजल्यावरची जागा विरोधी पक्षनेत्यांना, त्याचप्रमाणे विरोधी पक्षालाच मान्य नव्हती. त्यानंतर दुसऱ्याच मजल्यावर जागा हवी अशा प्रकारचा हट्ट विरोधी पक्षाकडून करण्यात येत होता. मात्र दुसऱ्या मजल्यावर अधिकाऱ्यांची आणि प्रशासकीय कार्यालय असावी असा आग्रह प्रशासनाच्या वतीने धरण्यात आला होता. त्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांना शिक्षण मंडळाचं कार्यालय सध्या जिथे आहे ती जागा देण्यात येणार आहे. ही जागा अत्यंत भव्य आणि प्रशस्त आहे. प्रचंड मोठा हॉल देखील या ठिकाणी उपलब्ध असल्याकारणाने विरोधी पक्षांनी देखील ही जागा आता मान्य केली आहे. सध्या या ठिकाणी लवकरच विरोधी पक्ष नेत्यांचं दालन तयार करण्यात येणार आहे. आगामी 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये काम पूर्ण करून विरोधी पक्ष नेत्यांना हे कार्यालय वापरासाठी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात. तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.